नमस्कार, आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज चॅनल. शोध सत्यतेचा. जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य महान समाज सुधारकांना अभिवादनही करतो. देशाच्या अखंडतेसाठी बलिदान देणाऱ्या महान विभूतींच्या स्मृतीलाही वंदन करतो. 26 जानेवारी 1950 रोजी आपला देश प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला. लोकशाहीत प्रजेची सत्ता सर्वोपरी असते. निवडून येणारे नेते येतात, सत्तेच्या खुर्चीत बसतात, मान सन्मान मिळतो, पण हे सगळं जनतेने ठरवलेलं असतं. तू त्या खुर्चीत बस आणि आमची कामं कर असा आदेश सत्तेवर असलेल्या प्रजेने दिलेला असतो. सत्ताधारी हे फक्त सत्तेचे विश्वस्त असतात, म्हणजे ट्रस्टी असतात. जनतेने त्यांना दिलेलं कर्तव्य बजावून आपलं कर्तव्य आणि कार्यभार करायचा असतो, हे ठरलेलं असतं. प्रजासत्ताकात प्रजा आधी येते, मग सत्ता येते, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. नुकताच लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव देशात आणि राज्यातही पार पडला. नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून आपला मतदानाचा हक्कही बजावला. भारतासारख्या सार्वभौम राष्ट्रामध्ये पारदर्शी आणि नियोजनबद्ध निवडणुका होणं हा लोकशाही यंत्रणेवरचा विश्वास अधिकाधिक वाढविणारा आहे. या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी 10 वर्षापूर्वी या प्रजासत्ताकात खऱ्या अर्थानं लोकशाहीचे रंग भरले. हे लोकांचं राज्य आहे याची जाणीव कामातून करून दिली, विकासातून करून दिली. आज आपला देश विकासाच्या वाटेवर घोडदौड करताना दिसतो आहे. परदेशात भारताकडे लोक आदराने बघू लागलेले आहेत. मोठमोठ्या महासत्तांनाही भारताचं मत जाणून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही, आणि म्हणून हे आपल्यासाठी अभिमानास्पद बाब. 10 वर्षात भारताचं अंतराळ यान चंद्रावर गेलं, मंगळाकडे झेपावलं. इतकंच नाही तर भारतीय शास्त्रज्ञांनी सूर्याकडेही हनुमान उडी घेतली. हा पूर्वीचा भारत नाही. आताचा भारत शत्रूला घुसके मारेंगे हे ठणकावून सांगणारा आहे. आपल्या भाषेत सांगायचं तर आता भारताचा कोणी नाद करायचा नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी म्हणतो, सीने में जुनून, आंखों में देशभक्ति की चमक रखता हूँ, दुश्मन की सांसें थम जाए, आवाज में वो धमक रखता हूँ. हे शब्द आहेत शहीद भगतसिंग यांचे. त्यांचा तेजस्वी वारसा आपला देश आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण पुढे नेतोय. महाराष्ट्र हे तर भारताचं ग्रोथ इंजिन आहे. महाराष्ट्राने विकास साधला तर देशही विकास साधणार आहे. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. देशाला महासत्ता करण्याचं स्वप्न आहे, ते साकार करण्यासाठी महाराष्ट्राला मोठं योगदान द्यायचं आहे. त्यासाठी महाराष्ट्र सर्वार्थाने सज्ज आहे. नवा महाराष्ट्र नवी उत्तुंग झेप घेतोय. आपण कोणी असू, लहान असू, मोठे असू, सरकारी सेवेत असू, खासगी नोकरीत असू, उद्योजक असू, विद्यार्थी असू, शेतकरी असू, जिथे असू तिथे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी खारीचा वाटा आपण उचललाच पाहिजे. तीच खरी देशसेवा असते. राज्यातील आमच्या युतीच्या सरकारने गेल्या 2.5 वर्षात विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आणि या राज्यातील जनतेच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके युवा, लाडके ज्येष्ठ, प्रत्येक समाज घटकाचं कल्याण व्हावं यासाठीच अहोरात्र प्रयत्न केले. आणि आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल व्हावा, त्याचं जीवन सुखी संपन्न व्हावं, हाच एक विचार ठेवून आपण काम केलं. त्यातूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, युवा प्रकार्य प्रश्री बळीराजा संजीवनी योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना व्यावसायिक शिक्षण पूर्णतः मोफत, मुख्यमंत्री वयोश्री योजना, अशा अनेक कल्याणकारी योजनांची मुहूर्तमेढ आपण रोवली. शेतीसाठी जवळपास 44,000 कोटी पेक्षा जास्तीचा निधी दिला.
राज्यात पायाभूत सुविधांची 10 लाख कोटीपेक्षा जास्तीची कामं सुरू आहेत. महिलांचे कल्याण, रोजगार आणि सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य यासाठी महाराष्ट्र इतर राज्यांनी घ्यावा असं काम आपलं सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार विकास आणि कल्याणकारी योजनांची कास कधी सोडणार नाही याची खात्री मी देतो. गेल्या 2.5 वर्षात ज्या वेगाने कामं झाली त्याहीपेक्षा दुप्पट चौपट वेगाने या पुढची कामं होतील. आज आपण जेव्हा महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करतो त्यावेळी मुंबई महानगर आणि विशेषतः ठाणे जिल्ह्याचा विशेष उल्लेख करावाच लागतो. आणि म्हणून या ठिकाणी मी देखील स्वतःला भाग्यवान समजतो. एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या प्रवासात ठाणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची जबाबदारी मी पार पाडण्याचा देखील प्रयत्न केला याचंही मला समाधान आहे. खुद्द देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली 2.5 वर्षात ठाणे जिल्ह्याला चांगले प्रकल्प मिळाले. त्यांच्या हस्ते अनेक चांगल्या प्रकल्पांचं लोकार्पण झालं, भूमिपूजन होऊ शकलं आणि म्हणून पायाभूत सुविधा, रस्त्यांचा विकास, मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.